नमस्कार मित्रांनो, मी किरण जाधव. माझ्या शासकीय योजना चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे आपल्या अकाउंटला जमा झाले आहेत की नाही, किंवा आतापर्यंत आपल्या अकाउंटला किती पैसे हे PM किसानचे 2,000 रुपये आपल्या अकाउंटला जमा झालेले आहेत, याच्याविषयी आज मी आपल्याला या व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझ्या शेवटपर्यंत बघा. फक्त 2 मिनिटात मी आपल्याला दाखवेल की आपण PM किसानचे जे 2,000 रुपये आपल्या अकाउंटला दर 4 महिन्याने येतात, ते आपण कसं बघू शकतो ऑनलाईन मोबाईलमध्ये. तर चला मित्रांनो, हा मी आपल्याला आता दाखवतो. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोममध्ये यायचे. मित्रांनो बघा, मी आता गुगल क्रोममध्ये गेलो ना. गुगल क्रोम बघा, हा गुगल क्रोम आहे. गुगल क्रोममध्ये आल्यानंतर आपल्याला इथं www.pms.kisan.gov.in याच्यावरती क्लिक करायचे. मित्रांनो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक इंटरफेस ओपन होईल. मित्रांनो, इथं बघा PM किसान. नंतर आपल्याला PM किसानमध्ये जायचे. मित्रांनो, PM किसानमध्ये गेल्यानंतर आपल्याला PM किसानची अधिकृत वेबसाईट आपल्यापुढे ओपन होईल. मित्रांनो, हे बघा, इथं फार्मर कॉर्नरमध्ये यायचे. मित्रांनो, इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशन असेल. मित्रांनो, बेनिफिट स्टेटस. तर आपण इथं नवीन शेतकऱ्यांची नोंदणीसुद्धा आपण आपल्या मोबाईलद्वारे आपण करू शकतो. मित्रांनो, पण सध्या ती सर्व्हिस केंद्र शासनाकडूनच बंद आहे. मित्रांनो, वरतून. तरी आपण आता आपले जे शेतकऱ्यांची नोंदणीकृत जे शेतकरी आहेत, मित्रांनो, त्यांची आपण माहिती घेऊ शकतो. आपल्या अकाउंटला किती हप्ते जमा झालेले आहेत, की येणारा हप्ता आपल्या अकाउंटला आला आहे की नाही, हे आपण तपास करू शकतो. तरी आपल्याला आता बेनिफिट स्टेटसमध्ये यायचे. मित्रांनो, स्टेटसमध्ये आल्यानंतर आपल्याला हे बघा, असं एक अधिकृत PM किसानची वेबसाईट ओपन होईल. इथं बघा, बेनिफिट स्टेटस. इथं नंतर आपल्या इथं आधार नंबर, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर असेल. मित्रांनो, तरी आपण तिघ ऑप्शनमधून कोणतरी एक, जे आपण बँकेत समजा मोबाईल नंबर जो लिंक केला असेल, तो मोबाईल नंबर टाकू शकतो. नंतर अकाउंट नंबर, आपला जो बँकेचा अकाउंट नंबर तो टाकू शकतो. नाही तर आपल्याकडे सर्वांकडे आधार नंबर आहेच, अकाउंट नंबर सुद्धा असतो, पण आपलं जास्तीत जास्त लोक आधार नंबरनुसारच बघतात. मित्रांनो, तरी चला मित्रांनो, मी आधार नंबर टाकून आपण कसं बघू शकतो 2,000 रुपये आपल्या अकाउंटला आले आहेत की नाही, किंवा आपल्या अकाउंटला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत. बघा मित्रांनो, मी आता माझा आधार नंबर टाकतो, कारण की मी पण शेतकरी असल्यामुळे माझं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे. हे बघा, नंतर हे टाकल्यानंतर आपल्याला गेट डाटा यायचे. नंतर असं नाव दाखवतं. मित्रांनो, बघा, माझं पूर्ण नाव, गावाचं नाव, रजिस्ट्रेशन, नंतर फार्मर रेकॉर्ड. नंतर बघा, हा स्टेटसमध्ये आपण बघू शकतो. हे बघा, फर्स्ट इन्स्टॉलमेंट केव्हा जमा झाली, म्हणजे 13/1/3/2020 माझी फर्स्ट इन्स्टॉलमेंट जमा झालेली आहे. सेकंड केव्हा झाली, हे बघा, 7/2/2020. नंतर 12/3 तिसरी. नंतर 10/4 2020 चौथी इन्स्टॉलमेंट. नंतर 9/8 5वी इन्स्टॉलमेंट. नंतर 25/12 6वी इन्स्टॉलमेंट. 14/5 2021 7वी इन्स्टॉलमेंट. आता मित्रांनो, 8वी जी इन्स्टॉलमेंट आहे, वेटिंग फॉर अप्रुव्हल बाय स्टेट, म्हणजे ती प्रोसेस झालेली आहे. मित्रांनो, येणाऱ्या 9 तारखेला आपल्या अकाउंटला ते पण 2,000 रुपये जमा होऊन जातील दर 4. तरी मित्रांनो, फक्त नॉर्मल प्रोसेस. मित्रांनो, बघा, 2 मिनिटात मी आपल्याला दाखवून दिलं की आपण आपलं 2,000 रुपये आपल्या अकाउंटला आले आहेत की नाही, आपण तपास करू शकतो. मित्रांनो, असंच मित्रांनो, मी आपल्याला दररोज नवीन योजनेविषयी आपल्याला माहिती देत जाईल. मित्रांनो, तरी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.